जरी युद्धविराम झाला असला तरी देश अलर्टवरच आहे। पाहूया टॉप 9 बातम्या। पाककडून शस्त्रसंधीचं उल्लंघन, भारतानं पाकची चौकी उडवली। भारत पाक एलओसीवरील व्हिडिओ समोर। जम्मूला लागून असलेल्या पठाणकोट शहराची सुरक्षा वाढवली। प्रत्येक चौकात बंदूकधारी पोलिसांचं पथक तैनात। अजूनही पठाणकोट जिल्हा रेड अलर्टमध्येच। सुरू होण्याच्या मार्गावर असताना अमृतसर विमानतळ पुन्हा बंद। सामा सेक्टरला ड्रोन आढळल्यानंतर विमानतळ बंद करण्याचा निर्णय। भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर राजस्थानच्या जैसलमेरमध्ये एसडीआरएफच्या पथकाकडून विद्यार्थ्यांना आत्मसंरक्षणाचे धडे। तर तब्बल 6 दिवसांनंतर जैसलमेरमध्ये धार्मिक स्थळ उघडल्याने 850 वर्ष जुन्या दक्षिणमुखी हनुमान मंदिरात भाविकांची गर्दी। कोल्हापूर विमानतळाच्या संरक्षण भिंतीला लागून असलेल्या उजळाईवाडी निर्ली तामगाव रस्ता बंद। भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर विमानतळ सुरक्षेसाठी रस्ता बंद केल्याची माहिती। पुणे जिल्ह्यातील लवासा सिटीत मॉकड्रिल, जिल्हा प्रशासन आणि नागरी संरक्षण दलाच्या माध्यमातून मॉकड्रिलचं आयोजन। स्थानिकांना स्वसंरक्षणाचे धडे। यापूर्वी जिल्ह्यात 6 ठिकाणी झाले होते मॉकड्रिल। भारत किती ताकदवान आहे मोदींनी जगाला दाखवलं। ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है। भारताच्या ऑपरेशन सिंदूरवर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। एक जरी नक्षलवादी कारवाई झाली तर त्याला युद्ध समजण्यात येईल। यानंतर या देशाशी कोणी बदमाशी करेल, बेईमानी करेल, या देशाची कोणी छळेल, हा देश बदला घेतल्याशिवाय राहणार नाही। आमची सेना बदला घेतल्याशिवाय राहणार नाही। दिल्लीतल्या कर्तव्यपथ परिसरामध्ये तिरंगा रॅली, मोठ्या संख्येने नागरिकांचा सहभाग। कर्तव्यपथ परिसर तिरंगामय।